नांदेडच्या कंधार नगर परिषदेमध्ये काँग्रेसचा विजय झालाय। काँग्रेसचे शहाजी नळगे या ठिकाणी विजयी झालेले आहेत। नांदेडच्या कंधार नगर परिषदेत काँग्रेसला विजय मिळवण्यामध्ये यश आलेलं आहे। यानंतर नागपूरमधली अपडेट आपण जाणून घेऊया। काटोल नगर परिषदेमध्ये शेकाप आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार अर्चना देशमुख या काटोलमध्ये विजयी झालेल्या आहेत। भाजपला या ठिकाणी मोठा धक्का बसल्याचं दिसतंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आणि शेकापच्या संयुक्त उमेदवार असलेल्या अर्चना देशमुख यांचा काटोलमध्ये मोठा विजय झाल्याचं दिसतंय। भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली होती, पण भाजपला या निवडणुकीमध्ये मोठा धक्का बसल्याचं दिसतंय। यानंतरची बातमी सोलापुरातली आहे। मोहोळ नगर परिषदेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या सिद्धी वस्त्रे या नगराध्यक्षपदी आता विजयी झाल्याचं दिसतंय। यानंतर मोहोळमध्ये शिवसेनेकडनं मोठा जल्लोष देखील करण्यात आला। सिद्धी वस्त्रे या शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या आणि त्यांचा विजय झाल्याचं समजतंय। तर लोकशाही मराठीचा सर्वे हा तंतोतंत खरा ठरलेला आहे। भाजप सर्वात मोठा पक्ष असेल असा सर्वेमध्ये अंदाज वर्तवला गेलेला होता। हा अंदाज अगदी बरोबर ठरलेला आहे। शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर असेल तर राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर असेल असा सुद्धा अंदाज वर्तवला गेला होता आणि तो अंदाज अगदी तंतोतंत खरा ठरल्याचं दिसतंय। त्यामुळे लोकशाही मराठीने केलेला सर्वे खरा ठरलेला आहे। विश्वासार्ह बातम्यांचं व्यासपीठ म्हणून लोकशाही मराठी गेली 5 वर्ष आपली घोडदौड कायम ठेवतंय आणि यंदाच्याही या नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरेल। शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर असेल, राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर असेल असा जो अंदाज सर्वेच्या माध्यमातून लोकशाही मराठीने वर्तवलेला होता, हा अंदाज तंतोतंत खरा ठरताना दिसतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।